मंडळी, डिंकाच्या लाडूची पारंपरिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी काजू, बदाम, वेगवेगळ्या सीड्स, मखाने आणि वेलची पावडर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे। ह्या कपाच्या प्रमाणात म्हणजे अर्धा कप या प्रमाणात सगळ्या सीड्स घेतल्या। तूप घेतलं कढईमध्ये। तूप गरम झालं की काजू, बदाम कलर चेंज होईपर्यंत चांगले भाजून घेतले, तळून घेतले एकदम गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत। काजू, बदाम मंद आचेवरतीच सर्व गोष्टी भाजून घेतल्या म्हणजे अशा क्रंचीनेस येईपर्यंत चांगल्या भाजल्या जातात। यामध्ये पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स या पण मंद आचेवरती तूप टाकून भाजून घेतल्या कलर चेंज होईपर्यंत। गोल्डन ब्राऊन कलर होऊन जातो आणि असा क्रंच येतो त्यामध्ये, सीड्समध्ये, बियांमध्ये छान लागतात। दाताखाली आल्या ना मस्त लागतात। बघा इथे भाजून घेते आणि दोन्ही पण सीड्स एकत्र भाजून काढून घेतल्या साईडला एका भांड्यामध्ये। आणि नंतर आपण मखाना टाकणार आहोत। बघा मखाना ड्राय रोस्टच केलेला आहे। मखाना एकदम मंद आचेवरतीच भाजलेला आहे, कारण मखाना भाजायला थोडासा वेळ लागतो, नाहीतर मग तो पटकन असा नाही भाजत आहे मखाना। मग सीड्स टाकलेले आहेत, ह्या हलीम सीड्स, तीळ आणि चिया सीड्स आहेत। त्याच्यामध्ये तूप नाही टाकलं, असंच ड्राय रोस्ट केलेले आहेत। नंतर थोडंसं तूप टाकून खोबरं पातळ चिरलेलं असं खोबरं घेतलं, 1 वाटी घेतलेलं आहे। खोबऱ्याचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण खोबऱ्याला पण तळून घेणार आहोत आणि साईडला काढून घेतलं। आणि त्याच तुपामध्ये आपण थोडं थोडं टाकून आपल्या डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक तळताना व्यवस्थित तळायचा, कारण तो कधी कधी तसाच राहतो ना, मग ते चांगलं लागत नाही। त्यामुळे थोडा थोडा टाकून डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे। एकदम जास्त नाही टाकायचं, एकदम थोड्या थोड्या प्रमाणात असा तळून घ्यायचा। बघा तळून साईडला काढून ठेवला। आणि त्याच तुपामध्ये मी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ कलर चेंज होईपर्यंत एकदम खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवरतीच भाजायचं, गॅस मोठा केला तर गव्हाचं पीठ करपू शकतं। आता इथे मी खसखस घेतली 1-2 चमचे अशी, आणि मंद आचेवरती त्याला साईडला रोस्ट करून घेतली। तूप घेतलेलं आहे आणि गूळ 1 मोठा कप अशी गूळ घेतला बारीक चिरून। आणि गुळाला आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं नाही आहे, फक्त आपल्याला वितळवून घ्यायचं आहे। त्याच्या काही म्हणजे खडे असतील ते फक्त वितळवायचे आहेत, पाणी वगैरे काहीच नाही टाकलं। बघा आता इथे पूर्ण गूळ वितळलेला आहे आणि साईडला ठेवून दिलं। आणि जे आपण भाजून घेतले होते सगळे सीड्स आणि सगळे काजू, बदाम वगैरे, ते सगळं मी इथे बारीक करून घेत आहे। असं दरदर असं बारीक करून घेतलं, जास्त पावडर हे नाही केली एकदम। हे बघा इकडे माझं रेडी झालं वाटण, म्हणजे बारीक करून घेतलं सर्व गोष्टी। इथे आपला डिंक आहे तो मी असा स्मॅश करून घेतला। थोडासा तसाच राहिला ना मोठा मोठा तर छान लागतो, म्हणून मी स्मॅश केलेला आहे थोडासा हलका हलका असा। बघा इकडे स्मॅश करून घेते, डिंक तळलेला झाला आता हा स्मॅश करून। आपण जे सर्व काही केलं होतं ते बघा इकडे पहिलं सीड सगळ्या, नंतर गव्हाचं पीठ आणि ज्या काजू, बदाम, खोबरं वगैरे त्याची पावडर, हे सर्व काही एकत्रच ॲड केलं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी डिंक टाकला, आपण स्मॅश केलेला डिंक यामध्ये ॲड केला आणि गुळामध्ये ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं। आणि वरून इथे सुंठ, वेलची आणि जायफळची पावडर टाकली, त्यामुळे कसं छान होतात लाडवाला, सुगंध पण चांगला येतो। आणि खसखस टाकली आपण ड्राय रोस्ट केलेली, आणि सर्व मिक्स करून लाडू वळून घेतले छोटे छोटे असे। बघा इकडे लहान साईजचेच असे लाडू वळून घेतलेले आहेत, लगेच होतात वळून, जास्त वेळ लागत नाही, कारण आपण सर्व काही तुपातच भाजलं होतं, त्यामुळे बाइंडिंग व्यवस्थित येतं। बघा छान असे लाडू वळून घेतले एक एक करून। रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नाही आवडत हे पण सांगा, आणि हाईप द्यायला विसरू नका व्हिडिओला।